राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मुंबईमध्ये बैठक, विधानसभानिहाय बैठक पार पडेल। खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्याची आज मातोश्रीवरती बैठक, उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यामधल्या विधानसभानिहाय आढावा घेणार। यासाठी मुंबईमधील सर्व विधानसभांचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला होता। सत्ता आली नाही म्हणून आम्ही पक्ष सोडणार नाही, संघर्ष करू आणि पक्ष वाढवू, आमची निष्ठा उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार। ठाकरे गटामधल्या फुटीच्या चर्चेवरती आमदार कैलास पाटील यांचं वक्तव्य। राज्यातील एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, आज अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये आंदोलन। राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याच्या नंतर मनसे कामाला, राज ठाकरेंकडून संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। मुख्यमंत्री फडणवीस रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदांवरती तोडगा काढणार असल्याची शक्यता। फडणवीस विद्यमान पालकमंत्री कायम ठेवणार की नवनियुक्त करणार याकडे लक्ष। हिंगोलीतील पालकमंत्री पदाच्या वक्तव्यानंतर नरहरी झिरवाळ यांची सारवासारव, पालकमंत्री पदावरून नाराज नसल्याचं केलं स्पष्ट। नरहरी झिरवाळ यांना गरीब म्हणणं हा गौतम अदानींचा अपमान, राऊतांचा झिरवाळ यांना टोला। तसंच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला ही गरिबांची लक्षणं नाहीत, राऊतांची टीका। गरीब जिल्हा श्रीमंत जिल्हा असं काहीही नसतं, प्रत्येक जिल्ह्याची वेगळी खासियत आहे। तसंच भाजपमध्ये खाती किंवा पालकमंत्रीपद मागून मिळत नाही, झिरवाळ यांच्या वक्तव्यावरती शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। आपण पालकमंत्री म्हणून जनतेचं देणं लागतो, झिरवाळांच्या नाराजीच्या नंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला नकार होता, शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी समजूत काढल्यानंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, गुलाबराव पाटील यांचा खुलासा। मुंडेंवरील आरोपांमध्ये तथ्य असेल तर फडणवीस धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घेतील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान। महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आज पोलीस उपअधीक्षकांची भेट घेणार, सकाळी 11 वाजता अंबाजोगाई इथल्या कार्यालयामध्ये घेणार भेट। वाल्मी कराड रुग्णालयामध्ये दाखल होता तेव्हा त्याला कोण भेटायला गेलं होतं याचा तपास व्हायला हवा, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। वाल्मी कराडला सोडवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांचं षडयंत्र, वाल्मी कराडवरच्या उपचारांवरती मनोज जरांगेंचा संशय। बीडचा बिहार झालाय असं म्हणणं चुकीचं, याचा त्रास पुढच्या 2 पिढ्यांना भोगावा लागेल। राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांची सुरेश धस यांच्यावरती टीका। तब्येत बिघडल्यामुळे शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द, अजित पवारांकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरेंच्या विरोधात गुन्हा दाखल, विजय रौंदळ नावाच्या नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। आम्ही प्रामाणिकपणे काम केलं पण कोणी आमच्या अंगावरती आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना इशारा। तर तटकरेंना शेवटच्या बाकावरती बसवण्यासाठी सज्ज असल्याचा आमदार दळवींचा दावा। राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत राहते, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तानाजी सावंत यांना टोला, मंत्रीपद नाकारल्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा। पालघर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी गेल्या 20 तारखेपासून बेपत्ता, महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा पाठपुरावा सातत्याने करणारे अशोक धोडी बेपत्ता असल्यामुळे वेगवेगळे निष्कर्ष। भंडाऱ्यामध्ये भाजपला मोठा धक्का, जिल्हा परिषद पदाच्या दावेदार माहेश्वरी नेवारे यांचं सदस्यत्व रद्द, आज होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सहभागी न होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्याच्या संदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक, पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल या विभागाचा आढावा। आजपासून कोस्टल रोड हा मुंबईकरांसाठी खुला, मुंबई मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अवघ्या 15 मिनिटांमध्ये गाठता येणं शक्य, सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा रस्ता खुला राहील। कोस्टल रोडचं काम वेळेत पूर्ण झालं नाही, अजूनही काही ठिकाणी हे काम अर्धवटच आहे, आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। मुंबईमधल्या मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक आणखी 2 दिवस वाढणार, कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे मुंबईकरांना सोमवार आणि मंगळवारी मेगा ब्लॉकचा त्रास। रत्नागिरीमधल्या मिरकरवाडा इथल्या अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात, मंत्री नितेश राणे यांनी दिले होते अनधिकृत बांधकामांविषयी कारवाईचे आदेश।
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस. मराठ्यांनी लढून अन्यायकारक राजवट उलथवून टाकली, मात्र आम्हाला अजूनही हक्क मिळत नाही. जरांगेंकडून खंत व्यक्त. आरक्षण दिलं नाही तर सरकार मराठा विरोधी आहे हे स्पष्ट होईल. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा निशाणा. मराठा समाजाला फसवून उपोषणाची नौटंकी कशासाठी? भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंना सवाल. मनोज जरांगे लढा लढतायत, त्यांच्या लढ्याचा सन्मान आहे. जरांगेंच्या आंदोलनावरती पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंची लवकरच भेट घेऊन उर्वरित मागण्या समजून घेणार. अशोक चव्हाण यांची माहिती. मनोज जरांगेंचं उपोषण थांबवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. धाराशिवमधील मराठा आंदोलकांची पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी. निवडून येईपर्यंत सरकारने बहिणींकडून टिळा लावून घेतला आणि आता सरकारने पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे. मनोज जरांगेंचा आरोप. आनंद दिघेंच्या जयंतीच्या निमित्तानं आज एकनाथ शिंदे आनंद आश्रमामध्ये अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतील. त्यांच्यासोबत दादा भुसे, गुलाबराव पाटील देखील येणार. औषध फवारणीमुळे नाशिकच्या देवळा तालुक्यामधील 100 एकर कांद्याचं नुकसान. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून नुकसानीची पाहणी. राज्यामधली पीक विमा योजना बंद होणार नाही. ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे. यामध्ये फक्त काही बदल केले जातील. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. ₹1 पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरप्रकार झाल्याचं कानावरती येत आहे. पीक विम्यामध्ये गैरप्रकार झाल्याचं आढळल्यास सरकारकडून कारवाई केली जाईल. अजितदादांचा इशारा. जळगाव जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री झाल्याबद्दल गुलाबराव पाटील यांची गुजर समाजाच्या वतीनं जल्लोषामध्ये मिरवणूक. जेसीबीवरून फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतिषबाजी. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याच्या नंतर चैत्राम पवार यांचं धुळ्यामधल्या मूळ गावी बारीपाड्यामध्ये जल्लोषात स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी आणि घरोघरी गुढ्या उभारून गावकऱ्यांकडून जंगी स्वागत. ज्योतिरादित्य शिंदेंनी सहकुटुंब घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा सत्कार. मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. देशाची प्रगती आणि विकास व्हावा अशी तुळजाभवानीकडे प्रार्थना. चंद्रपूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमधल्या पदभरतीच्या विरोधातील आंदोलनाला पालकमंत्री अशोक उईके यांनी दिली भेट. या संदर्भामध्ये आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती. पुण्यामधल्या राजगुरुनगरमध्ये दुकानाची ₹1 एक ड्रेस अशी या दुकानदाराची ऑफर. मात्र गर्दी बघून दुकान बंद करण्याचा मालकाचा निर्णय. ₹1 ड्रेस न मिळाल्यामुळे महिलांचा आक्रमक पवित्रा. पुण्यामध्ये नोकरीसाठी IT कंपनीच्या बाहेर तरुणांची भली मोठी गर्दी. अतुल लोंढे यांनी व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ पुण्यामधला असल्याचा अतुल लोंढे यांचा दावा. पुण्यामधील GBS बाधित रुग्णाचा सोलापूरमध्ये मृत्यू. तरुण पुण्यामधील धायरी भागामध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी तरुणाला झाली होती GBSची लागण. पुण्यामध्ये 24 तासात GBSच्या रुग्णांमध्ये तब्बल 28 नव्या रुग्णांची वाढ. पुण्यामधील GBS रुग्णांची संख्या सध्या 101 वर. यामधील 16 जण व्हेंटिलेटरवरती. पुणे महानगरपालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन. नांदेड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. मृत कुक्कुट पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह. पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू. 13 मजल्यांच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा चिमुरडा खाली पडला. डोंबिवलीच्या देवीचा पाडा परिसरामधली धक्कादायक घटना. खाली पडणाऱ्या चिमुरड्याला भावेश म्हात्रे या तरुणानं वाचवलं. पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल बाकलीवाल याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. कुणालची गाडी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात. ABP माझाच्या बातमीनंतर कारवाई. नंदुरबारच्या धडगाव इथून गुजरातमध्ये जाणारा मद्यसाठा पोलिसांकडून जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या 9 बांगलादेशी नागरिकांवरती पोलिसांची कारवाई. इसामोती नदी पार करून हावडा इथून रेल्वे मार्गे मुंबईला आल्याची नागरिकांची कबुली. लातूरमध्ये 684 सायलेन्सरवरती पोलिसांनी रोड रोलर फिरवला. वाहतूक शाखेच्या पोलिसांची कारवाई. 684 वाहनधारकांचे जवळपास 34 लाख रुपयांचे सायलेन्सर जप्त. गोंदिया जिल्ह्यामध्ये भीषण अपघात. 4 चाकी वाहनानं दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे दुचाकीवरच्या 3 जणांचा जागीच मृत्यू. चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा अपघात. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 15 जण गंभीररित्या जखमी.
नाशिकच्या पेठ रोडवरती भीषण अपघात, टेम्पो उभा असताना मिक्सरची मागून धडक, एकाचा मृत्यू, पोलिसांकडून मिक्सर चालकाचा शोध सुरू. सांगलीमध्ये क्षुल्लक कारणावरून मोबाईल दुकानामधल्या कामगाराची हत्या, मोबाईलचं स्क्रीन गार्ड कमी किमतीमध्ये न दिल्यामुळे झालेल्या वादामधून हत्या. वसईमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन, वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू, अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं वनविभागाचं आवाहन. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील खराडी गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 गायी जखमी, वनविभागानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला जेरबंद केलं. कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं सौंदर्य रिक्षा स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेला राज्यभरामधून मोठा प्रतिसाद. अकोल्यामध्ये दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं आंदोलन, दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ करावी, दिव्यांगांना घरकुल द्यावं अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन. मेडिकलसाठीच्या नीट परीक्षेच्या स्वरूपामध्ये बदल, ऑप्शनल अर्थात पर्यायी प्रश्न 2025 पासून रद्द, 180 प्रश्न देणार आणि सर्व सोडवणं बंधनकारक असेल, यासाठी मिळणार 3 तासांचा वेळ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाकुंभ मेळ्यामध्ये जाणार, त्रिवेणी संगमावरती स्नान करतील. 23 वर्षांच्या तपस्येच्या नंतर जीवनाचा खरा अर्थ समजला, मला संन्यास घ्यायचा होता आणि मी घेतला, टीकेनं फरक पडत नाही, महामंडलेश्वरवरून सुरू असलेल्या वादावरती ममता कुलकर्णीची प्रतिक्रिया. कुंभमेळ्यामध्ये अखिलेश यादव यांनी केलं त्रिवेणी संगमावरती स्नान, 11 वेळा डुबकी मारून केले सूर्यनमस्कार. प्रसिद्ध डान्सर रेमो डिसूझानं महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान केलंय, रेमोनं स्वामी कैलाशानंद गिरी महाराजांची भेटही घेतली आहे. माझा डीएनए भारतीय, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचं विधान, इंडोनेशिया आणि भारतानं जवळचे भागीदार आणि मित्र राहावं अशीही इच्छा केली व्यक्त. बेकायदेशीर स्थलांतरितांनी भरलेल्या 2 विमानांना कोलंबियामध्ये उतरू न दिल्यामुळे ट्रम्प संतापले, कोलंबिया सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द करण्याचे ट्रम्प यांचे आदेश. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बांगलादेशच्या युनूस सरकारला मोठा धक्का, ट्रम्प यांनी अमेरिकन मदतीवरती घातली बंदी. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी मानले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार, संरक्षणासाठी पुरवठा केलेल्या शस्त्रासाठी आभार. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या नंतर ट्रम्प यांनी बदलला बायडन यांचा निर्णय, इस्रायलला 2000 पाऊंडचा दारुगोळा देण्याची केली घोषणा, बायडन सरकारनं बॉम्ब देण्यावरती लावले होते निर्बंध. अमेरिकेच्या कोलोराडो नाईट क्लबवरती छापा, क्लबमध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचं सेवन होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे छापा, 50 जण पोलिसांच्या ताब्यात. ऑस्ट्रेलियामधल्या लिथियम खाणीमध्ये भीषण आग, सर्वत्र धुराचे लोट. उत्तर गाझामध्ये अनेक जण घरी जाण्याच्या प्रतीक्षेत, अजूनही काही जण इस्रायलच्या ताब्यात. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या 2ऱ्या हंगामाला सुरुवात, उद्घाटन सोहळ्याला सचिन तेंडुलकर आणि आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती. हंगामातील पहिला सामना माजी मुंबई आणि टायगर्स ऑफ कोलकाता यांच्यामध्ये रंगेल. बडोदा विरुद्ध रणजी सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाचा 439 धावांनी विजय, शतकवीर सौरभ नवले ठरला सामनावीर. इटलीचा यानिक सिनर ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता, सिनरनं सलग 2ऱ्यांदा जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन. अंतिम फेरीमध्ये सिनरची जर्मनीच्या झ्वेरेव याच्यावरती मात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.